नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत, द लिटल रेड हेन। तर या लेसनचे आपण दोन व्हिडिओ मागील भागात दोन व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर आता त्या पुढचा क्वेश्चन नंबर 2 आहे, नंबर द पिक्चर टू पुट देम इन द प्रॉपर ऑर्डर, ट्राय टू राईट अ सेंटेन्स अबाउट इट। या ठिकाणी पिक्चर्स दिलेले 1 2 3 4 5 6 हे या ठिकाणी हे जे पिक्चर्स आहे, तर मी तुम्हाला स्टोरी शिकवली। ती स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही या पिक्चर्सला क्रमांक द्यायचा आहे की 1 नंबरची या स्टोरीमध्ये 1 नंबर ती जी द लिटल रेड आहे, द लिटल रेड हेन हिने पहिल्यांदा कोणती ॲक्शन घेतली, पहिल्यांदा कोणती क्रिया केली, त्यानंतर सेकंड कोणती क्रिया केली, असं क्रमाने त्या ठिकाणी एक चित्राचं या ठिकाणी आपल्याला क्रम हा त्या ठिकाणी लावायचा आहे। तर सुरुवातीला हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये ती या ठिकाणी गव्हाचे दाणे पेरत आहे। त्यानंतर सेकंड ते गहू उंचपणे वाढलेले आहेत। थर्ड ते गहू कट करून दाणे वेगळे करते। 4 ते गहू दळत आहे। 5 दळलेल्या पिठाने तिने ब्रेड तयार केला। आणि 6 या ठिकाणी तो तयार केलेला ब्रेड हा तिच्या पिल्लांना ती आनंदाने खाऊ घालते। अशा प्रकारे या चित्रांचा क्रम या ठिकाणी मी सांगितलेला आहे। आता हे जे चित्र आहे, यांचं प्रत्येक चित्रावर आपल्याला एक इंग्लिश सेंटेन्स या ठिकाणी लिहायचं आहे। तर ते मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक चित्राचं सेंटेन्स मी राईट डाऊन केलं आहे आणि त्या सेंटेन्स हे क्रमाने या ठिकाणी मी लिहिलेले आहे। तर फर्स्ट सेंटेन्स आहे, द लिटल रेड हेन विल सो द व्हीट। पहिल्या जे चित्रातला पहिला जो क्रमांक आहे, त्या क्रमांकाचं ती त्या ठिकाणी गव्हाचं बी हे पेरत आहे। सेकंड, शी विल कट द व्हीट। त्यानंतर ती जी द लिटल रेड हेन ही त्या ठिकाणी गहू कट करत आहे। थर्ड, शी विल थ्रेश द व्हीट। त्यानंतर गव्हाच्या ओंब्यांपासून ती गहू वेगळा करत आहे। 4 शी विल ग्राइंड द व्हीट। त्यानंतर ती त्या गव्हापासून पीठ तयार करत आहे, म्हणजे गहू दळून त्या ठिकाणी पीठ तयार करत आहे। 5 शी विल बेक द ब्रेड। त्यानंतर ती त्या ठिकाणी त्या पिठापासून ब्रेड हा त्या ठिकाणी ती तयार करत आहे। आणि लास्ट, शी विल ईट द ब्रेड। आणि नंतर तिने त्या पिठापासून जो ब्रेड तयार केला आहे, तो छानसा ब्रेड ती आपले जे चिक्स आहे, आपले जे पिल्लं आहे, त्यांना त्या ठिकाणी ती खाऊ घालत आहे। तर अशा प्रकारे या चित्रांचे क्रम हे या ठिकाणी लावलेले आणि क्रम लावून त्या क्रमाप्रमाणे सेंटेन्स या ठिकाणी मी राईट डाऊन केले। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।